काय काय बनवते आज निकी मग वैशाली ताई? निकी काय बनवते? निकीला सांगितलं आज मसाले वांगे बनव म्हटलं आणि पोळ्या करून घे म्हटलं. बस वरण भात काही लावू नको म्हटलं. तरी मग आता बाई आल्या होत्या, वरण भात पाहिजेच म्हणे, तर मग लावला थोडासा. कसं आहे आता एक एक वाटीचाही लावला तर थोडा थोडा आपल्या घरी पाहिजेच ना सगळेले खायसाठी, म्हणून लावून दिला मग. बरोबर आहे ना वैशाली ताई, वरण भात पाहिजेच म्हटलं. वरण भाताशिवाय तर भागतच नाही. मामाजी नाही पाहिजे ना, नाही काही भाजी आवडली तर वरण भातच जेवतात मामाजी. भाजी चांगली बनवली पाहिजे गळ्या निकीनं. त्या दिवशी अशी पांचट भाजी बनवली होती, मग ही राजी चिकनी भले कल्ला करते, म्हणते भाजीने चांगली बनवली, म्हणते भाजी तुम्ही बनवत जा म्हणते. हा मला म्हणते तूच बनवत जा म्हणते भाजी, तूच चांगली बनवतो म्हणते मोहिनी भाजी म्हणते. नाही मग एवढ्या डाव भाजी बनवली तिनं तर चांगलीच तर बनवली. तुला तर माहित आहे मामाजीच्या किती चवणार आहे ते भाजीच्या बाबतीत. त्याने तर काहीच नाही म्हटलं, मस्त खाल्लं डोळे लावून. आणि कधी काही हे नाही केलं, तक्रार नाही केलं का हे भाजी चांगली नाही झाली का ते भाजी चांगली नाही झाली. नाही ते बनली होती एक दिवस, चांगलीच नाही बनली होती. मग हे म्हणे मला खोलीत गेल्यावर, इकडे तर खाऊन घेतली आहे ना थोडीशी नाक मोडून, पण खोलीत गेल्यावर मला म्हणे काय भाजी बनवली म्हणे बाबा त्या पोरीनं, म्हणे तू भाजी बनवत जाय बरं म्हणे मोहिनी. खरंच म्हणे तुझ्यासारखी भाजी कोणी बनवतच नाही म्हणे. बनली असून बाई, मला काही एवढं लक्षात नाही आहे. आता कसं आहे, कोणाला काही आवडते कोणाला काही आवडते, कोणाला कोणा हातच्या आवडते आणि कोणाला भलत्याच्याच हातचा आवडते, असंही राहते ते. वैशाली ताई मग येईल म्हणते बा आता मी जातो म्हणते. काल म्हणे मला मी म्हणे जातो म्हणे, मी म्हटलं काय जातो म्हटलं थांब ना. नाही म्हणे आता जातो म्हणे, आता राहत नाही म्हणे, झालं म्हणे तुझं काम, तब्येत चांगली झाली म्हणे, चालली जातो म्हणे आता म्हणे. थांबा ना म्हणा काकुले, आता आता काय करता म्हणा तिथे जाऊन म्हणा. पण त्याला वाटतच ना ते बाबाची वाकी होत असून बिचारे, म्हणून आपल्याला कसं आपल्या माणसाची कदर येते. मग त्याला किती झालं तर त्याच्या माणसाची कदर नाही येईन काय. त्याला माहित आहे आपल्या पोरीचं लक्ष ठेवायला किती जण आहे, पण तिथं तिथं कोण आहे बा, एकटेच आहे ते काकाजी. म्हणून म्हणत असं ना, कसं आहे म्हाताऱ्या माणसाला बोलली कदर येते एकमेकाची. कसं आहे ते सोबत राहून असते पुरे आयुष्यभर, आणि एकाएकी सुटले म्हणजे मग त्याला चांगलं नाही वाटत ना. काही नाही वैशाली ताई, माझ्या बाबाने सगळं करता येते हातानं, हातानं करतेच म्हटलं. आणि मी ना ते शेजारच्या बाईला सांगून ठेवलाय का करून देत जा म्हणून. मी आल्यावर तुम्हाला पैसे कसे देऊन देईन बा, तर ते बाई करून देऊन राहिली ना. असं नाही का करून नाही देत म्हणून. बाई दुसऱ्याला हक्कानं म्हणता नाही येत. आपल्या घरातल्या बाईला कसं आहे, आपण म्हणतो का दे बरं 2 भाकरी टाकून, दे बरं भूक लागली, दे बरं कपडे, टाक बरं आंघोळीले पाणी, असं घरातल्या बाईला म्हणते. बाहेरल्या माणसाला कोण म्हणते व, बाहेरच्या बाईला मनाचा जरासा विचारच येते, बाई द्या बरं नसन तसं, नाही दिलं त्या बाईला राहिलं का नाही माणूस उपाशी. हा हे बरोबर आहे वैशाली ताई. वैशाली ताई मी काय म्हणतो, मार्केटात जायचं होतं गड्या मला जरासं, म्हटलं जातो मला तुम्ही सोबतही नाही कोणी, आणि एकटी जायचा थोडासा विचारही येते, चालता का तुम्ही. आता कायला जातं मार्केटात, त्या दिवशीच आली काय ना तू दवाखान्यात गेली होती तर तूच तर म्हणे मी तिकडून आली म्हणे, आणि काय आणलं त्यात, काय गहून आणल्या म्हणे ना अजून. हो त्यात गहून आणल्या वैशाली ताई. आता म्हटलं जातो आणि आता कधी लेकराचे कपडे आणतो म्हटलं. कहून काय तिथं माहिती काय भल्ले मस्त मस्त कपडे होते लहान लेकराचे, पण मला कधी विचारे पोराचे घेऊ का पोरीचे घेऊ हेच नाही समजे. मग मी म्हटलं आता मी विचार केला, म्हटलं आता पोराचेच कपडे घेतो म्हटलं, पोराचे घेतो आणि पोरीचे घेतो. पोराचे माझ्यासाठी घेऊन घेतो, पोरीचे तुमच्यासाठी घेऊन घेतो. कसं आहे समजा आता मला तर पोरगच होईल, आणि तुम्हाला जर पोरगी झाली तर मग म्हणून मग ते पोराचे आणि पोरीचे आणतो म्हटलं. पागल आहे का तू, लेकरूच्या पहिले कपडे नसते आणत लेकरासाठी. तुला सांगितलं नाही की तू आई घे ना काही, हा पहिले नसते आणत, झाल्यावर आणा लागते. तुला काय माहिती तुला पोरगच होते म्हणून, हा पोरग होते का पोरगी होते, अंधाऱ्या कोठडीत काय असते आपल्याला काहीच माहित नसते. त्याच्यामुळं आपण अंदाज नाही लावू शकत. तर ते काय आहे काय नाही त्याच्यासाठी नंतरच कपडे आणजो, काहीच गरज नाही आहे. ताई पोळ्या झाल्या म्हटलं, आता पोळ्या झाल्या, भाजी शिजून राहिली, वरण भातही झाला. मी जाऊ काय आता दुसरं काम करून घेऊ काय, तुम्ही पाहता का इथचं ते पूर्ण करूनच जाणं. अर्धवट सोडून कशी जातो तू आता, आणि आम्ही काहीतरी काम उभा आहे त्या गोष्टी करून राहिलो ना कामाच्या ती, आणि तू काय करतो तिकडे जाऊन दुसरं काम करत आहे हाती घेतो, आणि लवकर लवकर पाहायचं इरे वाटते घरी. ताई म्हटलं आता दुसरं काम करतो, दुसरं काम केलं का तिकडेच घरी जातो, मग मला अभ्यासही करावा लागते ना, पेपरचा अभ्यास करावा लागते ना ताई, मला पास नाही झाली पाहिजे काही मी. होतं ना होतं ना, एवढा काय 5-10 मिनिटांच तुला अभ्यास होऊन जाईल काय, थांब ना जराशी पूर्ण काम करून घे आणि मग जाय. असं हे अर्धवट टाकून जात असते काय, आता भाजी कशी शिजून घे, आणि भाजी शिजली म्हणजे गॅस बंद करून त्याच्यावर झाकून ठेवून दे, मग पाहतो आम्ही मग वाळाचं. बाकीचं कुकर बिकर उघडून ते डाळ गोटून ठेवून देजो, असं ठेवू नको, अर्धवट नको करत जाऊ काम. बरं ठीक आहे, जाय तू काय तुम्ही भाजीच राहिली ना फक्त शिजायची, मी पाहून घेऊ. ते पोळ्या तर झाल्याच आहे तुया, जाय जाय कर बरं पटापट काम कर आणि जाय घरी जाय. अभ्यास झालाच पाहिजे, अभ्यास चांगला करजो आणि चांगल्या मार्काने पास होजो. हा ताई ठीक आहे. मग बोल आता काय म्हणत होती, काय ते लेकराच्या कपड्याच्या विषयी चालू होता आपला नाही, आणि म्हटलं तू आईला सांगत नाही तुले का ते कपडे आणत नसते का काही म्हणून. वैशाली ताई गेला तर जुना जमाना आता, हे नका आणून ते नका आणून, लोक तर आता राहते तेव्हापासूनच आणून ठेवून देते, एवढा काय विचार करायला लागते. अरे हो आणून ठेवते हे बरोबर आहे तुझं, पण माय म्हणणं कसं आहे तू आतापासून आणून ठेवून देशील, आणि तुला काय माहित जर समजा दोघीले पोरच झाले तर, किंवा दोघीले पोरीच झाल्यात तर
मग एकाचे कपडे पेंडिंग नाही राहीन का तसेच पडले. त्याच्यापेक्षा राहू दे ते, नंतर आणजो. मग कसं आहे, झाल्यावर गेलं ना पुरते. आपण नाही जाऊ तर कोणी आणन, मग आपल्याला जाता येते. नाही मग जुनी पुराणे घालून देते लेकराले कोणाची, असं करते लोक. म्हणून राहिली मी. मग पागल आहे का तू? कोण घालते जुनी पुराणे आता? कोण नसते घालत. नवीनच आणते मार्केटातून. माहीत झालं का पोरगं झालं पटकन जाते ना पोराची घेऊन येते. माहीत झालं पोरगी झाली तर पटकन पोरीची घेऊन येते म्हटलं. असं राहत असते. कोण नाही करत आता असं. मलाच पागल म्हणते असं. सांग भैया पोरीनं ना पोळीवर झाकण ठेवलं ना भाजीवर झाकण ठेवलं, उघड्या ठेवून दिल्या नाही काय. चल भाजी तर झाली, आता बंद करून देतो आणि येली विचारतो वाढून देऊ काय म्हणून ताटं. चाल मग मोहिनी, आता कधी ताटं करून देतो येईल सगळे येले. जेवण करून घ्या म्हणा नाही काय. तू जेवता ना? जेवतो वैशाली ताई, पण मला सांगा एवढं मोठे आंबे कायसाठी आणून ठेवले आपल्या घरी? रस कोणीच नाही करून राहिलं आणि माणसं आणून ठेवते, बाया काही करत नाही. वैशाली ते रस करणं मस्त आंब्याचा, आता पुढे हे सगळंच आहे, करा ना मग रस. तू कर ना रस तू करून घे ना. सारा का मलाच करायला लावतं काय? तू उभ्या उभ्या रस करून घे इथं आणि घेऊन येतो तिकडे. मी लागन तर तोपर्यंत ताटं वाढतो. ताटं वाढेपर्यंत तर रस होते तयार. मस्त थंड थंड पाणी टाक त्याच्यात आणि चांगला गोड कर मस्त. सगळेच खाते आपल्या घरी. कर मस्त. ते जेवढे आंबे आणले ना 2 किलो तेवढा याचा रस करून घे. सगळेले चालते. निकीले देऊन देईन सोबत. ते जेवते का वैशाली ताई इथं? ते घरीच जाईल ना. नाही हो, तिला बनन ना रस पेता बनन. येऊन घे, नाही तर मग जेवून घे म्हणा थोडासा. कसं आहे द्या लागते. ती पोरगी अभ्यास करते, दुरून येते. एखाद दिवशी चक्कर आला काही झालं, येऊन किती तपून राहिली आता. वैशाली ताई जुळलं असं काय टीनाचं लग्न? एवढे मोठे पाहुणे आले होते आज तर. मला तर वाटते तिथं फायनलच होती आज. हे एवढी मोठी गाडी आली ती म्हटलं भरून. तुला काय करायला लागतं त्या टीनाचं? तिची काय वेळेवर करत राहतं. फालतू स्वतःच आठवण काढतो, मग स्वतःच असून बोलतो. जुळलं असून तर जुळलं असून, नाही जुळलं असून तर नाही जुळलं असून. काय फरक पडून राहिला आपल्याला? नाही ना, मला असं वाटतं कधी कधी जुळते, कधी कधी इथून पटकन जाते. मला रागाच येते तिचं, तिचं तोंडच नाही पाहा वाटत मला. पाहाच नाही ना आता, कायच गरज आहे मी म्हणतो तोंड पाहायची कोणाचं. भाजीचं गरम आहे वाटतं बाई. पोळ्या तर घेऊन जातो मी. भाजी न्यायला लागेल एखाद्या गंजात टाकून कपड्यात धरून. तसं काही न्यायला जाणार नाही. पडून गेली तर जाईन मी. खरंच पण माझ्यासारखी भाजीला कोणी करतच नाही. काय बरं कशी दिसून राहिली भाजी? जर त्याला तर्री नाही आली. एवढं मोठं तेल टाकते पोरकी, भाजी चांगली नाही बनवत. आई खरंच चालली का हो तू? बॅगी काही भरून राहिली? हो खरंच चालली. काय करता आता किती दिवस थांबतं. काल तर त्या म्हटलं चालली जाय म्हणून. म्हणजे मला तुझ्या वयासमोर काही म्हणशील आणि मी काही इथंच राहू काय? म्हणजे त्याला असं वाटलं पाहिजे का पोरगी किती काही बोलली तरी माय राहतेच राहते. पोरगी म्हणून काय झालं, काही बोलशील काय तू? आई मी तुझ्या रागात काय म्हणून दिलं? तू तर बातच निघून राहिली व. असं असते काय? पुरीचा एवढा राग करत असते काय माय? बाई पहिले राग आहे ना तुले, तो राग अलग असते मायच्या घरचा. इथं नवऱ्याच्या घरी येऊन राग दाखवून राहिली तू. ते मी तुझ्या घरी आल्यावर जाता तर चालली जाय मग असं म्हटलं ना त्या मले. त्या काय म्हणायला पाहिजे आई? जाऊ दे ना, जे गोष्ट झाली ते झाली. तू काही राग नको मला त्या गोष्टीचा. आई तर जाऊ दे ना ती गोष्ट, आता ती गोष्ट धरून बसशील काय तू? आता सोड ना ते. नाही आता जातो मी. तसं त्या बाबाचा आखातून राहिला असं तिकडे सगळ्या. आता बिचारे बोलले नाही त्या दिवशी, आता पोरी खातीर होई म्हणून बोलले नाही. तेच कधी मी मायच्या इथं गेली असते ना, मी माय बिमार असती तर मग माय कधी मरत असती तरी त्या बापानं मला जबरदस्ती आणलं असतं तिथून. पण पोरगी होय ना, पोरीसाठी ते स्वतःचे वाक्य करून घेऊन राहिली तिकडे. मायसाठी नसते केले म्हटलं ते ना. हो हे लक्षात ठेवतो तू. पण आता जाऊ दे, जे झालं ते झालं. ते त्या दिवशी मला वाटलंच त्याचा आखातून राहिला म्हणून, तरी म्हटलं जाऊ दे बाई, पोरीला गरज आहे ना आपली, राहून जाऊ म्हटलं. पण आता पोरगीत जर अशी म्हणाल तर मग काय फायद्याची गोष्ट आहे. चाललं जाऊ म्हटलं आपल्या गावाले. आई तू तशी बोलली ना म्हणून मी तशी बोलली तुले. कारण ठीक आहे म्हटलं, जातो करून राहिली म्हटलं तर चालली जाय म्हटलं. असंच तर म्हटलं का तुले? असं काही विचित्र बोलली काय मी तुले? बाई बोलणाऱ्याला असं वाटते का आपण काही बोललोच नाही, पण ज्याला बोलते ना त्याला समजते का आपल्याला किती बोलून गेला हा व्यक्ती. एका शब्दानं म्हटलं कोणाचं मन दुखून येते म्हटलं. आई जाऊ दे ना, आता नाही बोलणार मी तुला असं कधी. सॉरी, चुकलं नाही माया. पण आता माफ करून दे. आता जाऊ नको बा तू, खरंच नको जाऊ. आई मला लई एकटं वाटन व. तू आहे तर मला भला आधार वाटून राहिला. मी काही करू नाही करू पण मला आधार खूप वाटते आई. तू सांग मला, मी तर तुझ्या करूनच काय राहिली आहे? ते कामावाली बाई येते तेच करून घेते, सारे कामं धंदे येते. फक्त मला तेच करावं लागते. आई औषधं घेतो, पाणी आण बरं गरम. अन काय म्हणते कोणतं काही करायचं असलं तर आई जराशे पाय दाबून दे बरं. आई जरासं काही पोट दाबून दे, ते कर. बस एवढं करून देतो मी. आता काय करतो आता तुझ्यासाठी? काय प्यायचं ते करतेच. आणि लागलं तुला वेळेवर काही तर ते करून देतो, झालं. आई आता कसं आहे, त्या डॉक्टरने सांगितलं म्हणून एवढी काळजी घ्या, असं करा तसं करा. नाही तर काय केलं असतं? तुलाच काय करायला लावलं असतं, त्रास भोगायला लावला असता. कसं आहे असं वाटते तर कमी जास्त झालं नाही पाहिजे बा, म्हणून मी एवढा विचार करून राहिली. हो विचारिक बनच आता तू. ते बहीण कशी विचारी काय? ते वैशाली पाय बरं किती विचारी काय ते. असं विचारिक बना लागते. असं मूर्खासारखं बनून चालते काय? आता एका लेकराची माय होशील तू तर ते काय वाटन, काय म्हणशील? समोर चालून लेकरू मोठं होईल, मग तू तशी बोलत जाशील, थोडी तसाच तुला बोलत जाईल. तरी तू जातस का बाई आता? हो बाई जातो ना, जात नाही तर काय करतो. अरे मामीजी, तुम्ही कुठं चालल्या बॅग घेऊन? राजेजी गावाला जातो म्हणजे मग आई तिथे किती बनून राहिली. आई थांबव, तिथं काय आहे?
ऐकूनच नाही राहिली ते. जातच म्हणते, मी म्हणते गावाला म्हणते. पण काहून एवढ्या लवकर? तुम्ही तर म्हणे मी थांबतो म्हणे आता मग 1-2 महिने. एवढ्या लवकर कोण चालला मामीजी? थांबा ना तुम्ही. नाही जावई बा, आता काय करता, किती दिवस थांबता? आता बुड्याची वाकी होऊन राहिली ना तिकडे. माया कोण नाही पावले जात बा. हिचं करायला तर आता 17 जण आहे घरात. का बरं मी रिकामी बसली राहतो मग इथं फालतू? त्याच्यापेक्षा म्हटलं चालली जातो म्हटलं. हा मोहिनी बरोबर आहे. ते बाबाची बाकी होऊन राहिले. त्या दिवशी आले होते की नाही मामाजी, कसे झाले होते? जेवायला चांगलं पाहिजे माणसाले. कामावर जात असन, तिकून येत असन, स्वतःच्या हातानं करत असन, 2 भाकरीन जेवत असन. हो, काल फोन आला होता पण त्याचा. तर सांगे म्हणे ते बाई आहे ना म्हणे, जिले सांगितलं होतं की नाही मी, ते बाई गेली म्हणे कुठेतरी मरणावर. तिथे याचीच आहे म्हणे. ते आली म्हणजे करून देईन म्हणे मला म्हणे. मग तोपर्यंत मी म्हणे हाताने थाकून राहिलो म्हणे आपल्या 2 भाकरी. आलं म्हणे कामावून का बसलं म्हणे आपलं करायला. 2 भाकरी केल्या का एक आता पुरते एक संध्याकाळी पुरते म्हणे. 2 टाईम होऊनच जाते म्हणे. मग हे करून देईन म्हणे आली म्हणजे. नाही आली तर करण म्हणे मग हातानं. असे म्हणत ते. हो हे राजेश बापूजी निव्वड बायकोच्या मागं 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 राहते बापा. हा चिपकलेच राहते जसे बायकोले. जराशी सोडायला पाहत नाही. तशी काही येईलच बायको आहे. मग लागन तर तिलेच बोलते. पण राहते तिच्याच मागं 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 मागं. जरासं असं नाही का जरासं हातभार लावू लागन कोण्या कामात का काही. काय बापा नवरा येतच असणं बायको तशीच. हट, काही कामाची गोष्टच नाहीये. अरे काकू तुम्ही कुठे चालले? गावाला चालल्या बहिणी. गावाला जातो म्हणते. काकाजीची बाकी होते म्हणते. स्वयंपाक करायला कोणी आहे नाही म्हणते. त्याच्यानं मग त्या जातो म्हणते आता. तर मग आता म्हटलं काय थांबाव. कसं असते तर आपल्याला माहित आहे. बायको जर गावाला गेली तर आपला किती हाल होते म्हणून. मग त्याला माहित नाही काय. ते आयुष्याचे एवढं वर्ष निघून गेले त्याच्यासोबत. आपले तर आता 2-4 वर्षातच आपण येऊन गेलो. बरोबर आहे बापूजी तुमचं. आता तेही विचारच आहे ना. पण काकू आता जाऊ नका म्हटलं. आहेच किती दिवस आता. आता हे पाळण्यावर बसवा गिसाचा कार्यक्रम राहील की 7व्या महिन्याचा आहे. तो झाल्यावरच जा तुम्ही. टाईम आहे ना बाई त्याले. अजून येता येते गेल्यावर. काय आहे अजून मला वाटतं महिना अख्खा टाईम आहे अजून. तर होऊन जाते तोपर्यंत घरचं निपटून जाते. मग येऊन जाईन 2-4 दिवसासाठी. तशीच आहे वैशाली ताई माझी आई. खरंच म्हणते ना लोकांच्या मी माया पाहतो 12 महिने तिथंच थांबते म्हटलं पोरीसाठी. माय होई पहिली उठपाय उठपाय करते पोरीसाठी थांबायला नाही पाहत. जरासं जीव नाही दुखत तिचा पोरीसाठी. नाही व जीव नसता दुखला तर एवढे दिवस थांबले असते ते इथं. कमी केलं काय ते ना तुझं? आता जायच्या टाइमात तशी बोलतं का ते? तिच्यापासून काय अपेक्षा ठेवतो बाई तू वैशाली? अशीच बोलते ती, आताचीच नाही पहिलीचीच बोलते अशी. आई तू मलाच म्हण अशी बोलते तशी बोलते. अन म्हटलं तू करून राहिली ते बरोबर आहे. मी बोलतो ते चुकीचं आहे. तुला म्हणून राहिली थांबून जाय व तर थांबायला खाली नाही तू. मला चांगलं वाटतं की तू अन्न म्हणतात चालली गेली तर. बरं मी काय म्हणतो जेवायला चला बरं सगळेजण. मी जेवायला बोलावले आली तुम्हाला. मला काकू दिसल्या बॅग भरतानी म्हणून मी चुपचाप पाहिली. पण चला जेवायला चला लवकर लवकर चला बरं. थंड होते मग ते ताट वाढले आहे. हो बाई वैशाली येतो मग. कायची केली भाजी? त्या पोरीनं केली काकू मसाल्याचे वांगे. मसाल्याचे वांगे होते का नाही तर तिला मग आणि म्हटलं घे म्हटलं करून. तिनं केली ते भाजी आता. असं असं मसाल्याचे वांगे आहे काय? ठीक आहे ना चालते ना आपल्याला काही फरक पडत नाही म्हणा. रस केला का वैशाली ताई मग तुम्ही? नाही गड्या मोहिनी रस काही केला नाही. आता म्हटलं भाजीनं पोळ्या झाल्या आहे वरण भात इथे तर होऊन जाते म्हटलं जेवण. काही आता रस नाही करत म्हटलं. काही नसतं उद्या करून नाही तर संध्याकाळी तर चांगलंच नाही राहत. उद्याच करून उद्या करून घेईन त्याचा रस सगळ्या आंब्याचा. मग गेल्यावर करून काय मग? मी म्हटलं आता ते आहे म्हटलं ते रस खाऊन जाईन म्हटलं. अहो तुला तर म्हटलं मी ताटवाड्यापर्यंत करून घे म्हणून तर त्या केलाही नाही बिचारे. मला सांगून राहिली होती करून घ्या उभीच तर होती तू तिथं. कशा गेल्या वैशाली ताई? आंब्याच्या रसाची गोष्ट केली त्याच्यासोबत तर पावर आजी अशा आहे नेटला घ्या वैशाली ताई. तुम्ही म्हणता भल्याच कामाचे आहे म्हणता. त्याला म्हटलं मी आंब्याचा रस करून घ्यावं म्हटलं. आता मग येई बिना आंब्याचा रस खाल्ल्यातच जाईन काही इथून. आईले जाते तू एक काम कर ना. जाय जराशी किचन मध्ये बनवून घे थोडसा. सगळेच एक वाटी भेटून जाते. जाय बरं पटकन बनव बरं. मी नाही बनवत. मी त्याला म्हटलं होतं तुम्ही बनवा म्हणून. मला नाही बनवत आहेत आंब्याचा रस गीस मी बनवलाच नाही कधी. आता तर चांगली मग वरपू आणि आता म्हणतो बनवता नाही येत म्हणतो मुले. हेच आहे ना माझ्या घरातले लोक वल्लाच रस करते मायावाला. हा ताई चालली म्हणते आंब्याचा रस करायला काय झालं असतं वैशाली ताईले? झिंजे असता का ते आता? पण खरंच केला नाही वैशाली ताईनं. आता मला तुमची आई येऊ द्या ना म्हणा मग सांगतो ना मी. म्हणजे माझ्या आईसाठी काहीच नाही. सगळं काय तुमच्याच आईसाठी आहे काय? हा माझ्या आईले तुम्ही आई नाही म्हणत आणि मीच म्हणू का तुमच्या आईला आई? मी नाही म्हणत. हो टीनाचे बाबा मस्त आहे गड्या पोरग गिरगत. घरदारही मस्त आहे म्हणते. मग मस्त पोरग भेटलं पण नोकरी ह्या सगळंच आहे. मला आवडलं गड्या. मी तर म्हणतो फायनल करून टाका इथं आणि टिक्के लावून करून साक्षीकरण करून टाकू ह्या सप्त्यात. पहिले पोरीला विचारायला लागेल ना. आपल्याला जरी पसंत पडलं 15 हातीले लागते म्हणून तिला विचारणं जरुरी आहे. ते काय म्हणते काय नाही ते जर हो म्हणून हा बाबा मला पसंत आहे तर काय हरकत आहे. घरदार पाहू पाहायला जाऊ अन टिकून येऊन टिक्के लावून घेऊन घेऊ. तिथंच टिक्के लावू पोराच्या घरी. नारळ टावेल देऊन देऊ पोराच्या हातात तिथंच. बस सुपारी फोडून टाकू तिथं आणि एका हप्त्यात साक्षी करून घेऊन घेऊ. माझे विचार असंच चालू आहे. तर पोरीला विचारायला कोणतं तुम्हाला दूर जा लागते? इथंच आहे ना तुमची पोरगी विचारा तिने. कावटी ना कसं वाटलं तुला पोरग चांगलं नाही आहे काय? पाय गड्या आता नाही म्हणू नको. याच्यापेक्षा चांगले पोरं भेटून नाही राहिले बरं. लोक तडपून राहिले अशा पोरांसाठी तर भेटून नाही राहिले. आणि पोरी कमी आहे त्याच्यात
तर त्याला पोरी काही भेटणं मुश्किल आहे म्हणून तो आपल्या इथं बसून राहिला. नाही तर पाय मागायला पाहुणे येऊन गेले तर डोळेच मोठे आहे म्हणजे पोरीचे, तर त्याने नाकारलं म्हटलं सगळं बरोबर होतं घरी तर. आणि मग असे तसेच बसून राहिले. त्याच्यापेक्षा आता हे बसले तर हो म्हणून दे. आई मला कधी पोरगं नाही आवडलं बा. त्याची मागची इस्टेट चांगली आहे पण मला कधी पोरगं चांगलं पाहिजे. तुला तर माहिती आहे मला कसं पोरगं पाहिजे. तर आपण कसं पोरगं पाहिजे तुला हे तर सांग. एकदमच तू म्हणशील काय एकदम याच्यासारखा सलमान खान सारखाच पाहिजे तर कसं भेटेल पोरगं तुले. तसं भेटत नाही हो बाई. हा त्याचं लग्न नाही झालं मग त्याच्यासोबत करशील तर पाय. त्याचं वय नाही झालं आहे मग तुझ्या मानानं. तू फालतूगिरी काय करू नको. आई मला काही हिरो गिरो पाहिजे नाही. मला साधारण माणूसच पाहिजे पण पोरगं चांगलं पाहिजे बा दिसाले. तो कसं दिसते आई. काय कोणी पोरासोबत लग्न लावून देतं काय. मला निदान सोबत गेलं तर कोणा चांगलं तर म्हटलं पाहिजे. आपण काय झालं त्या पोराला हे सांग ना तू. काय बेकारी आहे त्याच्यात. एवढं साजरा पोर काय येतं. हा त्या डोळ्याच्या तरी तुला पसंत केलं ना त्यानं म्हटलं काय का पोरीत कमी आहे. पोरीचे डोळेच मोठे आहे. हा याच्यात म्हटलं काय त्यानं काही बोलला काय. हो बेटा टीना, मय म्हणणं तेच आहे. सगळं घरी व्यवस्थित आहे आणि सुख महत्वाचं. माणूस कसा आहे दिसाले याच्यापेक्षा. कारण कसं असते जास्त सुंदर पाहतो आपण पण सुंदरता कधी कधी माणसाची दुश्मन बनते. त्याच्यापेक्षा थोडी सुंदरता कमी असली तर चालते. माणसाचं मन चांगलं पाहिजे म्हटलं. आणि बाकी तर इन्क्वायरी करतोच आम्ही. असं नाही का जाऊ तिथं टिक्के लावून देऊ डायरेक्ट साक्षीगंधाची तारीख काढून देऊ. असं तर करणार नाही बेटा. मस्त काय म्हणते तिथं जाऊ विचारपूस करू आणि आजूबाजूनं इकडे तिकडे सगळ्या इकडे पोराची माहिती काढू. त्याच्यानंतरच पाहू. तुला सांगू मग फोन करून काय म्हणते काय नाही. तर बाबा मला यंदा लग्न करायचं नव्हतं ना. काय बोलली तू. यंदा लग्न करायचं नव्हतं. काय करायचं होतं मग. लोकांच्या पोराच्या मागे हिंडणं होतं काय गल्ले गल्ले ना. का त्याला किडनॅप करून कोंडाचं होतं कुठं नेऊन. यायलाच जाऊन बसायचं होतं नाही. मस्त हातात चांगल्या बांगड्याभर त्याच्या हातकडी घातल्यापेक्षा अन घरी राही सुखी आपल्या. आम्हाला त्रास नको देऊ आता म्हातारपणात. स्वतःला त्रास नको करून घेऊ. आम्हाला किती त्रास होते. त्या बापाच्या आता पिकल्या केसाला म्हणत होती. केसच नाही त्याच्या डोक्यावर. आता बिना केसाच्या डोक्याले आता तू एवढी तकलीफ देतो काय. बट्टा लावतो काय त्याच्या पिकल्या केसाले म्हणजे त्याच्या टाकलेले बट्टा लावतो काय तू आता. आई चूक झाली म्हणजे आयुष्यभर मी चुकच करून काय असं आहे काय. मी काय नादान आहे मूर्ख आहे. त्यावेळेस तर बनली होती ना मूर्ख. मग आता जाते का तू मूर्खपणा जात नाही म्हटलं माणसाचा. बरं झालं का त्या मावशीला माहित नाही आहे का त्या असाचे कान केले आहे म्हणून. नाही तर तिनं पोराला उठून घेऊन गेली असती म्हटलं. लय पोरी आहे म्हटलं. लोक म्हणते पोरी नाही पण जिथं पोरं चांगले भेटले ना तिथं पोरी म्हटलं 1756 भेटते. मग हिस्ट्रीच्या समोर बरोबर भेटते पोरी आणि लोक देते म्हटलं. एखाद्याच्या भिकाऱ्याच्या घरात जाजो आणि मग बच्चो कटोरे घेऊन फिरजो तिथं काय भेटते तुला तर माहितच पडते. ते पाय सुमन काकूचं पोरग पाहिजे. हा साजरं करता करता दारू प्यायला लागलं आणि ते एवढ्या चांगल्या घरची पोरगी आणली त्यानं. ते काजल किती चांगल्या घरचे. मायबाप न्यायला आले होते म्हटलं तिले. नाही गेली पोरगी नाही याच्याच सोबत राहतो मी. प्रेम आहे माय. कुठे गेलं प्रेम आता. आता दारू पिऊन येते मारते तिले आता. मग आता तर पहिले उठून मायच्या घरी. शेवटी मायबापानं सहारा दिला ना. मग मी म्हणतो पहिले मायबाप म्हणते ऐकावं नाही त्याच्या मनानं. समजत नाही का पोरीला नादान राहते द्या. दुसऱ्या पोट्टेच्या मागे लागून जाते आणि ते जन्म देणाऱ्या मायबापाला भुलून जाते. त्याला हेही समजत नाही की येईनं जन्म दिला आपल्याला. येईला आपली कळ येईन का याला आपली कळ येईन. ह्या कायसाठी करून राहिला. याला 2 दिवसाच्या सुखासाठी देऊ नको बरं त्याला सुख. माहित पडते तुला ठेवते काय तर. आई 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 किती बोलतो तू किती बोलतं. आई शांत तर आहे जराशी. नाही जोपर्यंत तू हा म्हणशील नाही ना तोपर्यंत मी शांतच राहत नाही. याचे त्याचे उचकणे दिल्याशिवाय तुला राहतच नाही म्हटलं आता. आई ठीक आहे ना तो ठीक आहे ना. जा तुम्ही तिथं पाहाले जा घरदार येते सगळं पाहून या. जर तुम्हाला पटन मला पहिले फोन कर जा रे बा. हा तेव्हाच मी कुठं हाव म्हणून म्हटलं. नाही तर मग तुम्ही म्हणन मी तुमच्या मनात हाव म्हणून देत नाही. पहिली गोष्ट तर मला पोरगच आवडलं नाहीये. आता का तुझ्यासाठी काही इंद्रदेव बोलावं बाई वरतून का या म्हणून आमच्या पोरीसाठी. लय अप्सरा आहे आमची पोरगी. आई लोकांच्या पोरी कशाही असून कोणी तर माहितीये माया कशा म्हणते. माय पोरगी इतकी सुंदर आहे. माय पोरगी एवढी कामाची आहे. आणि पहिली आई पाहून राहिली मी तुले का तू ना मला चांगली म्हणत ना सुंदर म्हणत. तुला सांग काय टीना मला काही हे बाहेरची सुंदरता बिलकुल आवडत नाही. काहीच कामाची नाही माझ्यासाठी ही सुंदरता. मला पाहिजे मनातली सुंदरता. त्या जर आतापर्यंत चांगली व्यवस्थित राहिली असती ना मी तुला सुंदरच म्हटलं असतं म्हटलं.